कोथिंबीर टाकायची. आता पाणी. आज आलू मटरची भाजी करायची आपल्याला. बटाटा वटाणा. त्यासाठी आपण हे मसाले घेतलेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. घरचा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने पावडर आणि टोमॅटो घेतलाय अर्धा कापून. आता हे वाटण करायचे आपल्याला. त्यासाठी कांदा घेतलाय भाजून, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7-8-9, थोडं सुकं खोबरं घेतली जरासं भाजून, आलं घेतले अर्धा इंच आणि थोडं कोथिंबीर. आता हे वाटून घेते मी आधी. असं बारीक वाटून घ्यायचं. टाकायला ठेवलं, गॅस चालू केला, टाकायला ठेवली. आता आपल्याला तेल टाकायचं. त्यामध्ये 2 पळ्या तेल. आता मोहरी. जिरे टाकले. हिंग. आता हे आपण घेतलेले सगळे मसाले टाकायचे. चांगलं तेलात परतून घ्यायचे मसाले. काचेवर चांगलं करून घ्यायचं मसाला. जास्त मोठा गॅस करायचा नाही, ते सगळे परतून जायचं. आता हे आपण वाटण केलेलं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला मसाला शिजत. आपल्याला हा मटार आणि बटाटा टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता पाणी. आता चवीनुसार मीठ टाकायचं. आपल्याला जास्त पातळ नाही, लपटपीतच करायची चपातीला, वाटाला. आता आपल्याला ही 15 मिनिटं लागेल भाजी शिजायला. 15 मिनिटात आपली भाजी तयार होईल.
तयार झाली. कशी तरवी आली, किती छान कलर आलाय. घरचा मसाला आलू मटार. आता आपली भाजी तयार झाली. मटार आणि आलू करून बघा, खाऊन बघा, छान लागती. गरम गरम रस्सा भाजी पण जास्त पातळ पण नाही, मीडियम.